अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा टाकली आहे। मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अनेक पिकांवर पावसाचा मोठा परिणाम झाला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री व सत्ताधारी नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी शिवाजी कर्डिले, आमदार काशीनाथ दाते यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेतीची पाहणी केली। त्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, सरकारने शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या मागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे। काम केलंय त्याचं कौतुक आहेच आहे, परंतु जे आता नुकसान झालं शेतकऱ्यांचं, मी आता औरंगाबाद भागात त्या अकाउंटकडे जाऊन आलो। मी आता सगळे पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जी काही वस्तुस्थिती असेल त्याप्रमाणे करा। फार नियमाच्या आडवे नियमाच्या अडचणी उभ्या करत शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी घेतली पाहिजे। आता मी ती बैठक बोलवली अधिकाऱ्यांची, वळचीला महावितरणची लोक बोलवले नाही, आपले स्टँडिंग ऑर्डर देतात आता। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।